महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ज्या भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीमध्ये होते आणि त्या शिर्डीच्या अधिवेशनमध्ये येऊन ह्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्यावरच बोलावं लागतं आहे। हे भाजपाचं दुर्दैव आहे। आम्हाला अभिमान आहे उद्धवजींवर टीका केल्याने उद्धव साहेबांचं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काही कमी होणार नाही, पण आजही भाजपला उद्धवजींचं महत्त्व लक्षात येते म्हणून ते सातत्याने उद्धवजींना टीका करून कुठेतरी आपलं शमवण्याचा प्रयत्न करतात। शिवसेनेने वोट जिहाद केला, पण त्या पलीकडे भारतीय जनता पक्षाने नोट जिहाद केला। संपूर्ण मतदारांना खरेदी करायचं आणि मतं घ्यायची ही भ्रष्ट राजनीती जर ह्या देशामध्ये कोणी सुरू केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली। नोट जिहाद करून भाजपाने जर विजय मिळवला असेल तर त्यांचं सुख औटघटकेचं सुख असेल। ह्या देशातली लोकशाही एक ना एक दिवस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मुख्य शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे असं देखील ते म्हणाले आहेत। तुम्ही काय यावर म्हणाल? आता त्यात एकनाथ शिंदेना त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी एसटीचा महाघोटाळा बाहेर काढला। एकनाथ शिंदेंच्या त्या ठाण्याच्या बाजूला खाडीलगत असलेला रस्ता कोणतीही परवानगी न घेता त्यांनी हजारो कोटीची टेंडर दिली, ती फाईल बाहेर काढली। त्याचबरोबर बाकीचे सुद्धा अनेक घोटाळे आता एकनाथ शिंदेंचे बाहेर यायला लागलेले आहेत। याचा अर्थच असा आहे की एकनाथ शिंदेंचं आता एकनाथ खडसे होणार। सर, उद्धव साहेब अमित शहा शिर्डीमध्ये होते तर दुसरीकडे बीड प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख उद्या 10 वाजता आंदोलन करणार आहेत आणि संपून घेणार स्वतःला असं ते म्हणतात, कारण जो तपास होतोय तो कायद्याला धरून होत नाही, त्याची माहिती कुटुंबाला मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे। खरं आहे ते। आज दुर्दैवाने बीडमध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींची हत्या होते, अत्यंत क्रूर हत्या होते, म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती संभाजी राजेंना सुद्धा ज्या क्रूरपणे मारलं गेलं, त्यानंतर आत्ता लोकशाहीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केली गेलेली आहे। त्या हत्येकऱ्यांना सगळ्यांना मुका लावण्यामध्ये अद्यापही महाराष्ट्र शासन तयार नाही आहे। सर्व मारेकरी पकडले गेले नाहीत। उलट काल पुन्हा परळीमध्ये ज्या सरपंचाची डंपर अंगावर घालून हत्या केलेली आहे, त्यामुळे बीड म्हणजे या भ्रष्टाचारी सरकारच्या माफियांचं माहेरघर झालेलं आहे। सर्वसामान्य लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या जीवावर हे भूमाफिया वाढत चाललेले आहेत आणि सरकार त्यांना पूर्णपणे संरक्षण देते आहे। त्या विरोधात म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हत्या होत आहेत, निर्गुण हत्या होत आहेत, अत्याचार होत आहेत। परवाच्या दिवशी पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये एका मुलीला कोयत्याने ठार मारलं गेलं, कोयता वापरून तिची हत्या केली। त्या विरोधात ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहा एका अक्षराने बोलत नाही आहेत, पण उद्धवजी ठाकरेंवर मात्र बोलायला त्यांना भरपूर वेळ मिळतो। हे आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे। धोका देण्याची सुरुवात शरद पवारांनी केली आणि त्याचा शेवट जो आहे तो उद्धव ठाकरेंनी केला। काय वाटतं तुम्हाला? असं अमित शहा म्हणाले। आता हा सगळा अख्खा देश नव्हे तर अख्खा जग जाणते या भारतामध्ये सर्वात धोकेदारी करणारा पक्ष म्हणजे भाजप आहे। हा त्यांचा नावलौकिक आहे आणि त्यांनी दुसऱ्यावर बोलण्याचा अधिकार काय त्यांना? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।